चला तर आपण मोरपंख फ्लावर कसा बनवायचा ते आपण शिकूया। त्यासाठी मी घेतले आहे एक राऊंड छोटेवाले मोरपंखाचे ड्रॉप्स, जे रेडीमेड मिळतातच। त्याच्यासोबतच आपण घेतलेली आहे एक परिजातकाचे जे फ्लावर आहे त्याला गहूमणी म्हणतो आपण, ते घेतले मी। सोबतच आपल्याला इन्स्ट्रुमेंट लागतात आपले, दोन कटर पकड, ते 0.3 ची तार घेतली आहे। त्याच्यानंतर आपण हे 00 mm चे आणि 0 mm चे मणी घेतले आहे, जे गोल्डन मणी असतात। ठीक आहे, आता आपल्याला फ्लावर कसं बनवायचं ते मी सांगतेच। आपण 2 राऊंड म्हणजे जे आपण 0.3 जे आहे 2 राऊंड असं तार कापून घेते। मोस्टली मला ते मेजरमेंट लागतं, त्याच्या हिशोबाने मी स्केल पट्टीने चेक करत नाही। ठीक आहे, आपण तार घेतला। आता त्याच्यामध्ये आपण एक पहिले मोरपंखाचा ड्रॉप्स घेऊन त्याला आपण पहिले फिक्स करूया। फिक्स कसं करायचं मी त्याला व्हिडिओमध्ये दिला आहे। थोडं तार काढून आपण त्याला ट्विस्ट करूया। ट्विस्ट करायला गेलं तर टाईट होतं। ठीक आहे, त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये गहूमणी ओवून घेऊया। टोटल आपल्याला गहूमणी लागतात 9 किंवा 10, तर ड्रॉपच्या साईजप्रमाणे लागतात। कधी कधी 9ही लागतात आणि कधी कधी 10ही लागतात। ठीक आहे, तर त्यामध्ये आपण पूर्ण गहूमणी छान प्रकारे असं ओवून घेऊया। थोडं ट्विस्टमध्ये काढायचं म्हणजे टाकायचं ते, आणि त्याच्यानंतर जे फ्लावरच्या खालचं आहे तिथून आपल्याला ओवून घ्यायचं आणि आतमधून काढायचं ते, म्हणजे जे मोरपंखाचा ड्रॉप्स आहे त्याच्या आतमधून काढायचं। त्याच्यामुळे कसं थोडं टाईटिंग येतं, म्हणजे दिसायला पण फ्लावर छान दिसतं आणि थोडं त्याचा जे बेस बनतो ते स्ट्रॉंग बनतो थोडं। मी दिलेल्या व्हिडिओप्रमाणे तुम्ही तसं करू शकता। ठीक आहे, आणि खूप जास्त ओढायचं नाही, कारण की तार हा पतला असतो त्याच्यामुळे तुटायचे चान्सेस असतात। तर हलक्या हाताने ओढायचं, जेणेकरून थोडं टायटिंग आलं पाहिजे। असेच मी बाकीचे 9 आणि 10 मणी ओवून घेते। प्रत्येक मणी ओवायला वेळ लागतो, त्याच्यामुळे मी प्रत्येक गोष्टी दाखवू शकत नाही। ठीक आहे, तुम्हाला समजेलच, स्वतः करून बघाल तेव्हा तुम्हाला समजेलच। असे मी पूर्ण 9 ते 10 मणी टोटली ओवून घेते। ओवून घेतल्यानंतर आपण त्याला थोडं टायटिंग येण्यासाठी आपण त्याला प्रत्येक धाग्यामधून म्हणजे प्रत्येक फ्लावरमधून त्याला आपण राऊंड फिगर करू, म्हणजे पूर्ण तार। ठीक आहे, पूर्ण त्याला आपण राऊंड करूया। आता बघा, मला एका फ्लावरला बघा इथे कमी पडल्या फ्लावर, ती मी 9 लावले होते फ्लावर, इथे मला 1 कमी पडला। त्याच्यासाठी मग मी एक तिथे पुन्हा लावेल अटॅचमेंट करून। एका फ्लावरला मी थोडं टायटिंग करीन आणि त्याच्यानंतर मी तिथे एक फ्लावर अटॅच करेल, पुन्हा एक पेटल्स। ठीक आहे, त्याच्यामुळे कसं दिसायला फ्लावर पण व्यवस्थित दिसतो आणि गॅप पण येत नाही, त्याची फिनिशिंग पण खूप छान येतं। फिनिशिंग छान आली म्हणजे आपल्याला फ्लावर पण दिसायला खूप छान दिसतं। या फ्लावरपासून आपण नवीन नवीन भरपूर काय करू शकतो। नेकलेस करू शकतो, मंगळसूत्र करू शकतो, बँगल्स पण करू शकतो, नथ पण करू शकतो। ठीक आहे, मग मी त्याला रॅपअप करून घेतलं आहे स्ट्रॉंगसाठी, म्हणजे जेणेकरून ते पेटल्स हल्ले नाही पाहिजे। त्यानंतर आपण हे जे गोल्डन मनी आहे 0 mm चे, ते आपण टाकत आहोत। आता त्याला याला कम्प्लिटली 14 ते 15 मणी लागतात, किंवा थोडेफार जास्त पण लागतात। तर ते एकदा चेक करायचं राऊंड अप करून, आपला एक साईज घ्यायचा, तिथे समजतेच आपल्याला की कंप्लीट होतं की नाही होत। ठीक आहे, असे मी पूर्ण फिल करून घेतले। फिल केल्यानंतर आपला जो फर्स्ट मणी असेल, फर्स्ट मणी त्याच्या आतमधून काढून आपण तो काढून घेतलेला आहे। ठीक आहे, म्हणजे बघा दिसायला पण छान येत आहे। त्याच्या समोरचा जो पण तास असेल त्याला थोडं वाइंडअप करून घ्यायचं। वाइंडअप केल्यानंतर प्रत्येक एका पेटल्समधून आणि जो आपण रिंग बनवली आहे त्याच्यामधून आपण तार काढायचा, जेणेकरून तो तारचा बेस स्ट्रॉंग बनणार, म्हणजे थोडा टाईटअप येणार त्याला। असं मी टाईट केलेलं आहे। टाईट केल्यानंतर त्याचा बेस हा स्ट्रॉंग होतो आणि कम्प्लिटली फ्लावर तयार होतो आपला। हे बघा, फ्लावर पण किती छान दिसत आहे, दिसायला पण छान दिसतं आणि कम्प्लिटली व्यवस्थित आलेला फ्लावर आहे। हा आपला फ्लावर तयार झालेला आहे। आता या फ्लावरपासून आपण काय बनवायचं ते आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी टाकणार आहे। त्यासाठी तुम्ही माझ्या पेजला फॉलो करा आणि तुम्हाला डिझाईन कशी वाटली तेही सांगा। याच्यापासून नवीन नवीन तुम्हाला शिकायचं, त्यासाठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा।